महिला आर्थिक विकास महामंडळ रायगड अंतर्गत प्रगती लोकसंचलित साधन केंद्र कर्जत यांच्या वतीने 24 व 25 मार्च 2026 रोजी क्लायमेट रेसिलियन्स बिल्डिंग या विषयावर 2 दिवसीय निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. नवतेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत आयोजित हे प्रशिक्षण कर्जत येथील 7 स्टार रिसॉर्ट येथे पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक माविम रायगडचे जिल्हा समन्वय अधिकारी विजय डोके यांनी केले, तर सूत्रसंचालन पद्मावती गायकवाड यांनी केले. प्रशिक्षणात कोकण विभागीय संनियंत्रण अधिकारी मंगेश सूर्यवंशी यांनी हवामान बदल व त्याचे परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कृषी शिक्षण अधिकारी मर्दाने यांनी शेतीविषयक महत्त्वपूर्ण माहिती दिली. प्रशिक्षणादरम्यान कार्बन डायऑक्साईड वाढ, पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, रासायनिक खतांचा वापर, वृक्षतोड यासारख्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रशिक्षक जितेंद्र साई यांनी प्रेझेंटेशनद्वारे प्रत्यक्ष उदाहरणांसह हवामान बदलाचे परिणाम स्पष्ट केले. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी घरगुती गॅसचा मर्यादित वापर, सार्वजनिक वाहतूक वापरणे, वृक्षतोड रोखणे, पायी चालण्याची सवय लावणे, वीज वापर कमी करणे अशा विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या. प्रशिक्षणाच्या शेवटी सहभागींकडून ॲक्शन प्लॅन तयार करून घेण्यात आला. या प्रशिक्षणाला किसान क्रांती संघटनेचे अध्यक्ष भरत राणे, उपाध्यक्ष काशीनाथ धुळे, पत्रकार रामदास माळी, प्रकाश कांबरे तसेच माविम मित्रमंडळ, CMRC स्टाफ व CRP मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन समारोप करण्यात आला. हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरले असून गाव पातळीवर याची अंमलबजावणी करण्याचा निर्धार सहभागींकडून व्यक्त करण्यात आला. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी कशेळे.